हे आपण आता वीटभट्टीच्या ठिकाणी आलेलो आहोत. ही मुलगी जे काम करते ही काही कुठे मजुरी करत नाही आहे. हे कुटुंब जळगावचं आहे मित्रांनो. आणि ही मुलगी आत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. तिसरीमध्ये शिकत असताना गावाकडे शाळेला असते. सुट्टीमध्ये आईवडील इथं कामासाठी आलेले आहेत आणि त्यांना मदत करण्याचं काम ती करते पहा मित्रांनो. या चिमुकल्या हातामध्ये खरं तर ह्या वयामध्ये मोबाईल पाहिजे होता. कुठंतरी गेम खेळत बसणारी मुलगी पाहिजे होती. आज आपण पाहतोय पहा कितीतरी मुलं आईवडिलांना मदत करायचं सोडूनच द्या, पण मोबाईलच्या नादी लागलेले आहेत. आणि ही मुलगी जी आहे ही आईवडील आहेत तिचे, आईवडिलांना मदत करण्याचं काम करते मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश असा की आज हे कुटुंब गाव सोडून जवळजवळ 200-250-300 किलोमीटर आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी ही मुलगी तिसरीला आहे आत्ताशी. आणि ही मुलगी आत्ता पहा कशी बनवते, कशी मदत करते आईवडिलांना बघा. एखाद्या आपल्याकडच्या 10वीच्या मुलांना जे जमणार नाही मित्रांनो ते ही मुलगी करते. आणि ह्याच वयात जर तिला आईवडिलांना मदत करायची सवय लागली तर निश्चित मित्रांनो ही चांगल्या प्रकारचं शिक्षणही घेऊ शकते भविष्यामध्ये. अशा मुलांना मदत करणं मित्रांनो कुठंतरी समाधानासाठी खर्च करण्यापेक्षा अशा मुलांसाठी आपण समाजाने हात पुढं केला पाहिजे. आणि अशा मुलांना शिक्षण देणं, सवलती देणं किंवा शिक्षणासाठी जी आहे ती मदत करणं आहे मित्रांनो. तर ह्याचबरोबर पहा ह्याच्या पाठीमागं ही मुलगी आहे, ह्याच्या पाठीमागं बघा ही लेकरू आहे बघा. ही अशी परिस्थिती आहे. हे बघा त्यांचे घरं कसे आहेत. आणि ह्या वीटभट्टीवरती अशा उन्हामध्ये ही मुलं कामं करत आहेत. दादा या की इकडं. तुमचं गाव कुठले हो दादा? जळगावला आहेत का? बरं तुम्ही कधीपासून इकडे आहेत? कधी आलेले आहेत तुम्ही इकडं? दसऱ्याला आलेले आहात. आणि गावाकडे कोण असतं का? नाही. आणि मग ही मुलं कोणाकडे असतात? ते आमच्याजवळच राहतात. शाळेत जाते का मुलगी? कुठं इथंच जाते का बाहेर आहे? गावाकडं. बरं बरं. ही मुलगी पहा जळगावमध्ये शिक्षणासाठी असते. शाळा सुट्टी लागल्यानंतर या ठिकाणी आलेली आहे. आणि ही आईवडिलांना कशी मदत करते पहा. सकाळी 9-9:30 वाजले आहेत पहा. ऊन लागते तरी ही लेकरू आईवडिलांना मदत करते. आणि तिच्या पाठीमागं बघा ही एक आहे बघा, एक लेकरू आहे. हे असल्या उन्हामध्ये फिरतायत. हे कुटुंब एकत्रच आहे बा मित्रांनो. आणि ही जी मुलगी आहे हे वडील तिचे तयार केलेली वीट सुकण्यासाठी नेऊन ठेवत आहेत. आणि ही जी मुलगी आहे ती आपल्या आईला कामामध्ये मदत करते मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश असा की समाजातील ह्या घटकांना कडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कुठंतरी जाऊन दानधर्म करण्यापेक्षा अशा कुटुंबांना मदत करा की ज्याचा उपयोग समाजातील गरजू लोकांना होईल मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दीदी उभी राहा ग बाई. तुझं नाव सांग. निकिता. इकडे बघ की नाव सांग निकिता. संपूर्ण. निकिता बिटोबीर. गाव भुसावळ. भुसावळ. बरं जळगाव भुसावळ. कितवीला शिकते तू? तिसरीला. तिसरीला. हे काम तू कधीपासून करते? कधीपासून करते का ह्याच वर्षी करायला लागले?
करते ना म्हणजे मला वाटतं पहिली दुसरीपासून करत असणार आहे. नाही का, ह्याच वर्षी करायला लागलेली. बरं बरं, चालते मित्रांनो. ठीक आहे, आवडलाच तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, की जेणेकरून समाजाचा दृष्टिकोन किंवा समाजाची दृष्टी ह्या लोकांच्यावर पडेल. आणि जे इतर मार्गाला पैसा चाललेला आहे मित्रांनो दानधर्माच्या नावाखाली, तो या गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी होईल मित्रांनो. आज आपण पाहतो लहान लहान मुलं मोबाईल खेळत बसतात, नको तिथे टाईमपास करत बसतात. परंतु ह्या वयामध्ये कष्ट काय असतात किंवा आपला वेळ कशासाठी घालवायचा ह्या लेकराला कळलेलं आहे, या मुलीला कळलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ जरूर आवडला तर आपल्या मुलांना दाखवा, की जेणेकरून त्यांच्यातला जो मोबाईल हातामध्ये असतो तो हा मोबाईल निघून जाईल आणि आईवडिलांना कामामध्ये मदत करणं हे त्यांच्या मनामध्ये रुजेल. एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.